नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 28. त्यासाठी मी हरिभक्ती पारायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। आज नर्मदा परिक्रमा कथन या 28व्या भागामध्ये नर्मदा माईच्या कृपेने आज भगवान कुबेराने ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, असं दुसऱ्या नंबरचं ठिकाण म्हणजेच कुबेर भंडारी या ठिकाणी रात्रीचा विश्राम झाला आणि आता पहाटे लवकर उठलो। पहाटे लवकर उठून सगळ्यांनी नर्मदा मैयेचा घाट अगदी जवळच आहे की मंदिरापासूनच लगेच खाली घाटाच्याच पायऱ्या आहेत, म्हणून त्या ठिकाणी स्नान झालं आणि स्नान करून लवकर पूजा आरती झाली। नंतर पुन्हा दर्शन घ्यायला गेलो तर तिथे लगेच आम्हाला सांगितलं की चहा नाश्ता तयार आहे, म्हणून तिथे चहा नाश्ता घेतला आणि लगेच आता निघायची तयारी चाललेली आहे। पण काहींची पुन्हा गोटाळी सुरू झाली की कुणी मागं राहतंय, कुणी पुढं राहतंय, पण बॅग घेऊन लवकर निघायला कुणी तयार होत नाही आहे। आणि त्या कुबेरेश्वराच्या मंदिराजवळच समोरच एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाला असा ओटा बनवलेला आहे आणि त्या ओट्यावरती 12 ज्योतिर्लिंग म्हणून असे शिवलिंग तिथे स्थापन केलेले आहेत। आम्हीसुद्धा आमचं स्नान झाल्यावर त्या ठिकाणी त्या शिवलिंगाला 12 शिवलिंगाला पाणी घातलं, तो मंत्र म्हणत। तेव्हा तिथले जे आनंद भावे की पुण्याचे ते जे वृद्ध लोकांना तिथे घेऊन आलेले होते वृद्धाश्रमामधले, ते आणि त्यांच्यासोबतच्या काही आजीबाई सोबत होत्या, त्यांनी आम्हाला बघितलं आणि त्या पुन्हा म्हटल्या, अरे वा, बरं झालं तुमची भेट झाली। मग जेव्हा पुन्हा भेट झालेली आहे त्यांना पुन्हा आनंद झाला। आम्ही नर्मदेहर म्हणून आता सगळं आटोपून पुढे निघालेलो आहोत। तेव्हा आता सगळ्यांनीच आवरून घेतलेलं आहे आणि बॅगा ज्याच्या त्याच्या पाठीला लावून काठी कमंडल घेऊन आता नर्मदेहर म्हणून पुढे निघालो। पण मंदिराच्या असं उजव्या बाजूने जात असता थोडं मंदिराचं प्रांगण पार केल्याबरोबर लगेच छोटासा रस्ता आहे आणि तिथं गेल्यावर 2-3 रस्ते फुटत होते, म्हणून काही कळेनाच, कारण पुढे खूप मोठा पूल दिसायचा। असं वाटायचं रस्ता नेमकं पुलावरून आहे की खालून खोल दरीतून आहे, म्हणून तिथं थोडा वेळ थांबलो, पण कुणी काही विचारायला दिसेना, म्हणून आणखी थोडं पुढे गेलो तर तो रस्ता चुकीचाच निघाला। बरंच अंतर चालून इतक्या खोलपर्यंत गेलो आणि कुणीतरी सांगितलं की हा रस्ता चुकीचा आहे। मग पुन्हा वरती चढून आलो आणि मग पुन्हा डाव्या हाताला त्या पुलावरून असं साईडनी मग पुन्हा पुढे निघून गेलो। एवढ्या सकाळी चुकामुक झाली की मग खूप सगळ्यांनाच बोर वाटू लागला की सकाळी चुकामुक झाली, असं व्हायला नको होतं। पण पुढे बराच अंतर चालून गेल्यावर छोटं एक गाव लागलं आणि ते गाव म्हणजे मोरिया नावाचं गाव। ते गाव पार केल्यावर 1-2 किलोमीटर अंतरावर एक आश्रम होता, तिथे सदाव्रत दिलं जातं। तिथे नर्मदा मैयेचं मंदिर आहे, तिथे हनुमानजीचं मंदिर आहे आणि नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी आजही तिथं सदाव्रत चालू आहे। त्या ठिकाणी गेलो आणि तिथे थोडा वेळ थांबलो आणि लगेच पुढे निघण्याची तयारी, कारण आता जास्त वेळ इथं घालवायचा नव्हता। आज असा विचार होता सगळ्यांचा की आपण गरुडेश्वरला पोहोचायला पाहिजे, म्हणून तिथून पुन्हा निघालो। तर पुढे 1-2 किलोमीटर गेल्यावर पुन्हा एक छोटंसं गाव लागलं, पण ते गाव साईडनी होतं। डाव्या हाताला ते गाव आणि उजव्या हाताने असा पांदीचा रस्ता लागला। त्या पांदीच्या रस्त्याने चालू लागलो
तर जाता जाता पुढे एक नदी लागली. ती नदी पाण्यातून पार करावी लागत होती. ती अश्विनी नावाची नदी. कारण त्या नदीमधून आम्ही जेव्हा आमच्या 15-16च्या परिक्रमेमध्ये त्या नदीतून जात असताना पाणी खूप होतं, पण आम्हाला काहीच अंदाज नव्हता. कारण यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस पाण्यातून गेलेलो होतो, म्हणून आम्ही दुसऱ्या वेळेससुद्धा पाण्यातून चाललो. तेव्हा आम्ही दोघंच पती पत्नी होतो. जेव्हा पाण्यातून नदी चालून पार करतो आहे, तर आम्ही जी पॅन्ट होती ती गुडघ्यापर्यंत वर घेतली आणि पुढं पुढं जसं जसं जातो आहे तसं तसं पाणी वाढू लागलं. इतकं पाणी की गुडघ्यापर्यंत तर केव्हाच पाणी, पण मांड्यापर्यंत अगदी कमरेपर्यंत पाणी आलं. आम्ही तर नेम मध्यभागात गेलो. आता मागंही यायचं कळेना आणि पुढंही जायचं कळेना. भयंकर भीती वाटू लागली. खूप पाणी दिसू लागलं आणि आणखी खोल लागू लागलं. आता तर इतकं पाणी, कारण तिथं त्या नदीला असा कॉर्नर आहे, त्यामुळे तिथं पाणी खूप थोपतं. म्हणून आता काय करावं काहीच कळेना. नेम मध्यभागी आहोत. पुढे जावं तर जास्त पाणी असेल तर काय करावं, आणि मागे यावं तर मागे कसं यायचं, मागे आल्यावर तरी कुठून जायचं. म्हणून या विचाराने दोघंही त्याच ठिकाणी थांबलेलो होतो. दोघांच्याही कमरेच्या वर, छातीच्या जवळजवळ पाणी आलेलं होतं. आणि आता संकट आल्यासारखं दिसू लागलं. म्हणून मोठ्याने नर्मदे हर हाक मारल्याबरोबर कुठून तरी, तिथं तर कुणी मनुष्यच दिसत नव्हता, कारण गावही अजून पुढे होतं आणि इकडं तिकडं पाहतो आहे, कुणी दिसत नाही आहे. पण पुन्हा नर्मदे हर हाका मारू लागलो. 2-3 वेळा जेव्हा हाक मारली तेव्हा कुठून तरी एका बाईचा आवाज आला आणि ती बाई एका झाडाच्या आडूनच बोलली, बाबाजी इस तरफ पाव म्हटली. तेव्हा आम्ही थोडं उजव्या हाताला झालो ना, तर एकदम पाणी आमच्या गुडघ्या इतकं. काही कळलंच नाही. अगोदर तर छाती इतकं पाणी आलं आणि एकदम गुडघ्यापर्यंत पाणी. म्हणून आम्हाला असं वाटलं की आता नदी पार करून पायात चप्पल बूट घालून लगेच त्या बाईकडे जाऊ आणि तिचे आभार मानू. म्हणून आम्ही वरती चढतच होतो. इकडं तिकडं पाहिलं पुढं आल्यावर तर बाईचा कुठे पत्ताच नाही. बाईचा फक्त आवाजच आला होता. आम्हाला वाटलं असेल त्या झाडाखाली बसलेली, पण तिथे नव्हतीच आणि आजूबाजूलाही कुठे गेलेली दिसली नाही. म्हणून तर एक आश्चर्य आणि विशेष वाटू लागलं की ही दुसरी कुणी नसावी, तर ही नर्मदा माईच असावी. म्हणून ही दुसऱ्या परिक्रमेमध्ये घडलेला प्रसंग आहे. पण पहिल्या परिक्रमेमध्ये आम्ही सगळेजण असताना त्या नदीतून अगदी सहज ती नदी पार करून पलीकडे गेलो, कारण तेव्हा पाणी कमी होतं. म्हणून पलीकडे गेलो आणि आता पुढे गेल्यावर पुन्हा कच्चा रस्ता लागला. कच्च्या रस्त्याने जात असता पलीकडे छोटे झाडं होते, पण ऊन अगदी कडाक्याचं पडलेलं होतं. आता तर 12 वाजत आलेले होते आणि आता या 12च्या उन्हामध्ये चालत होतो. चालता सगळे मागे पुढे, कारण ऊन पडल्यावर मग कुठे मन रमत नाही, मग फक्त रस्ता काटायचा पडतो. म्हणून पुढे जात असता आता तर पुढे एक खूप मोठं तीर्थाचं गाव लागलं, ते म्हणजेच तिलकवाडा. आणि त्या तिलकवाड्याला गेल्यावर, त्या गावामध्ये गेल्याबरोबर आमचा सगळ्यांचाच असा विचार होता की इथं जास्त वेळ थांबायचं नाही. म्हणून एका हॉटेलवाल्याने हाक मारली, कारण तो सगळ्यांनाच हाक मारून खायला देत असतो. म्हणून त्याच्याकडे भजी आणि शेव होती. त्याने लगेच हाक मारून आम्हा सगळ्यांना भजी आणि शेव दिली. नंतर चहाही पाजला. त्याच्यासमोरच्या हॉटेलवाल्याने सुद्धा पुन्हा चहा प्यायला बोलावलं. हे सगळं जेव्हा आता पोट भरल्यासारखं वाटू लागलं तेव्हा सगळेजण म्हटले आता निघायचं. पण असं झालं की त्या कुबेर भंडारीपासून तिथेसुद्धा रात्री थोडा पाऊस झाला होता आणि तिथून सकाळी निघायचं तेव्हासुद्धा थोडा पाऊस होता. पण आता इथे तिलकवाड्याला आल्यावर इथं तर खूपच पाऊस, इतका पाऊस की आता पुढे चालायला शक्य वाटेना. म्हणून लोकांनी सांगितलं, बाबाजी आज यही रुको, आगे बहुत बड़ा मंदिर है तुम्हारे महाराष्ट्र के, हो टेंबे स्वामी का. आणि खूप सुंदर आश्रमसुद्धा आहे, उत्तर वाहिनी नर्मदा आहे, तिथे तुम्ही जा
आणि गावातसुद्धा खूप छान मंदिर आहे तिलकेश्वर महादेवाचं. पण सगळ्यांना असं वाटायचं की इथून इकडेच पुढे निघून जावं, पण पाऊस काही थांबायला तयार नव्हता. मग पुन्हा विचार केला, म्हटली चला जाऊ, जरा वेळ तिथं बसू, दर्शनही होईल आणि मैयालाही बघणं होईल. म्हणून पुन्हा तिकडे निघून गेलो. आश्रम म्हणजे पोलीस स्टेशनच्या पलीकडे, की तिकडे दुसरं काहीच नाही, नुसता आश्रमच आहे. म्हणून मधून पलीकडे गेलो तर तिथे खूप सुंदर आश्रम होता, खूप सुंदर मंदिर होतं. मग तिथे गेल्यावर तिथले महात्माजी महंत विष्णुगिरीजी महाराज ह्यांनी, आम्ही तिथं गेल्याबरोबर त्यांना इतका आनंद झाला, कारण तेही महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना ते चांगल्यापैकी मराठी बोलतात. सगळ्यांना आदरातिथ्य केलं आणि सांगितलं हॉलमध्ये बसा, पाऊस चालूच आहे, तुमच्या जेवणाची काहीतरी व्यवस्था करतो. म्हणून त्यांनी कुठेतरी फोन केला आणि जेवण मागून घेतलं. आम्हीसुद्धा तोपर्यंत आराम केला आणि आता 1 वाजलेला होता. मग 1-1:30 वाजता थोडं पाऊस उघडला आणि पाऊस उघडल्यावर आता आम्ही थोडं बाहेर निघालो. बाहेर निघून आता बघू लागलो की इकडे काय मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे. पण समोर नर्मदा माई दिसली. ती नर्मदा माई म्हणजे अगदी उत्तर वाहिनी, की तुम्हाला मागे सांगितलं होतं रामपुरावरून तर तिलकवड्यापर्यंत ही उत्तर वाहिनी झालेली आहे. अतिपवित्र ठिकाण म्हणजेच उत्तर वाहिनी नर्मदा. त्या ठिकाणी त्या महाराजांनीसुद्धा सांगितलं की उत्तर वाहिनीची चैत्र महिन्यामध्ये परिक्रमा केली जाते. म्हणून आम्ही त्या ठिकाणी नर्मदा मैयीचं दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं इथं पलीकडून हनुमानजीचं मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमानजी आहेत. हे हनुमानजी म्हणजे नर्मदा माई असलेल्या रामदास स्वामींनी, महाराष्ट्रामधील रामदास स्वामींनी ह्या हनुमानजीची इथे स्थापना केलेली आहे. तशा नर्मदा किनारी त्यांनी 3 ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे. एक तिलकवाड्याला, दुसरी महेश्वरला आणि तिसरी नेमावरला, अशा 3 ठिकाणी त्यांनी मूर्तीची स्थापना केलेली आहे. म्हणून अशी ज्ञानमुद्रेतली ही मूर्ती आहे. म्हणून हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि तिथं दर्शन घेऊन आता 3 वाजलेले होते. म्हणून 3 वाजता वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी ह्यांचासुद्धा मंदिराचा दरवाजा आता उघडला होता. मग मंदिराचा दरवाजा उघडल्यावर आम्ही आत जाऊन बघितलं, तिथेसुद्धा त्यांचं स्मृती मंदिर आहे, कारण त्यांनी तिथे चातुर्मास केलेला आहे आणि ते अतिपवित्र ठिकाण आहे. कारण टेंबे स्वामी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधीलच, पण त्यांचा विवाहसुद्धा झाला होता, त्यांना एक मुलगासुद्धा झाला होता. पण त्यांचं मन तसं आधी लहानपणापासूनच भगवत भक्तीकडे होतं, कारण ते गुरुचरित्राचे पारायण करायचे. भगवंताकडे इतकं मन लागलेलं होतं की संसार नको नको वाटत होता. पण आईवडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न झालं, एक मुलगा झाला आणि नंतर आईवडिलांनी जेव्हा घरातून हकलून दिलं, कारण कधीकधी असं होतं भक्तांवर अशी वेळ येत असते की असे आईवडील हे भक्तांच्या नशिबाला येत असतात. कारण जेव्हा आईवडीलच कोपतात, आईवडीलच मुलाला घरातून बाहेर काढतात, तेव्हा भगवंताचीच खूप मोठी आणि चांगली इच्छा आहे असं आपण समजायचं. म्हणून त्यांनासुद्धा घराबाहेर काढलं आणि नंतर त्यांच्या पत्नीला बाळंतपणाचा रोग झाला. पूर्वीच्या स्त्रियांना तो व्हायचा आणि त्यामध्ये त्यांचा मुलगासुद्धा खूप आजारी पडला. मुलाचाही मृत्यू झाला आणि पत्नीचाही मृत्यू झाला. अगोदरचं संसाराचं वैराग्य होतं आणि नंतर हे सगळं तर संसारच संपल्यासारखा झाला. मग त्यांनी ते भारताच्या उत्तर दिशेला गेले. त्यांनी तिकडे संन्यास दीक्षा घेतली आणि नंतर ते नर्मदा किनारीसुद्धा त्यांनी काही काळ काढला. त्यांनी बरेच ग्रंथ केलेले आहेत. मग नर्मदा किनारी त्यांनी काही चातुर्मास केलेले आहेत, परिक्रमा केलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त नर्मदा मैयेचा प्रचार झाला असेल तर टेंबे स्वामीमुळे. अशा टेंबे स्वामींचं अतिपवित्र साधनेचं ठिकाण तिथे दर्शन घेतलं आणि आता बाबाजींनी सांगितलं पटकन जेवण करून घ्या, तुमच्यासाठी जेवण बोलावलं आहे. मग कढी खिचडी असं त्यांनी जेवण बोलावलं होतं. सुंदरपैकी जेवण केलं आणि आता बाबाजींचं दर्शन घेऊन सांगितलं आता आम्ही निघतो, पाऊसही थोडा उघडला आहे.
त्यांनी सांगितलं, थांबा, आता काही 3 वाजलेलेच आहेत, का 2-3 तासात कुठं जाणार? पण सांगितलं नाही, पुढं जाणं आहे आणि आणखी पुढे काही वेळ भेटला तर तीर्थक्षेत्र बघत जाऊ म्हणून तिथून निघालो. आणि पुढं गेल्यावर त्या तिलकवाड्यातून पुन्हा बाहेर निघत असता, बाहेर निघतानाही एक नदी लागली. ती नदी पार करून गेलो. ती नदी म्हणजे मेन नदी, त्या किंवा मणी असे 2 नावं आहेत तिचे, मेन किंवा मणी. या नदीच्या किनाऱ्यावर त्या नागेश्वराने म्हणजे नागाने तिथे तपश्चर्या केलेली आहे. कारण त्यात नदीच्या संगमावरती तीरावरती तपश्चर्या केल्यामुळे त्याला जो सगळे नाग, कथा खूप मोठी आहे, जास्त वेळ घेऊन सांगणार नाही. रामायणामध्ये सुद्धा बघायला भेटते, श्रीमद भागवतामध्येही बघायला भेटते की जे ब्रह्मदेवाचा पुत्र कश्यप आणि कश्यपाच्या अनेक पत्न्या होत्या, त्यामधली एक दिती आणि अदिती, त्यामधलीच एक विनता आणि एक कद्रू. अशी जी कद्रू होती त्या कद्रूचे मुलं होते 100, ते सगळे नाग होते. आणि विनतेची 2 मुलं होते, एक गरुड आणि एक अरुण. पण विनतेची 2ही मुलं, हे अरुण सूर्याच्या रथाचा सारथी होता आणि गरुड हा भगवंताचं वाहन होता. म्हणून विनता ही नम्रतेचीच मूर्ती होती. पण कद्रू जी होती ती कद्रू म्हणजे सगळे जिना कद्रून टाकले अशी कद्रू होती. त्या कद्रूने दोघींचा पण लागला की सूर्याच्या रथाचे घोडे काळे की पांढरे. तर विनतेने सांगितलं पांढरे आहेत, कद्रूने सांगितलं काळे आहेत. सांगितलं मी हरले तर काय करायचं आणि तू हरली तर काय करायचं? तेव्हा कद्रूने सांगितलं मी हरले तर तुझं 1000 वर्ष दास्यत्व करेन. विनतेने सांगितलं मीही तसंच करेन. मग आता दोघींच्या भांडणामध्ये संध्याकाळच्या वेळी तिथे गरुड आला. गरुड आल्यावर गरुडाला आईने सांगितलं की बाळा, त्या सूर्याच्या रथाचे घोडे कसे आहेत? तर गरुडाने सांगितलं त्याचे घोडे पांढरे आहेत. पण जेव्हा अरुण घरी आला संध्याकाळी तेव्हा अरुणाने सांगितलं हो पांढरेच आहेत. मग विनतेला बरं वाटलं. पण कद्रू अशी होती, कपटी होती. तिने आपल्या 100 मुलांना जवळ बोलावलं आणि सांगितलं हे बघा, जायचं आणि लगेच त्या घोड्यांच्या अंगावर असं सगळ्यांनी लेप बनवायचा, स्वतः जाऊन तिथे चिटकायचं, मग तुम्ही सगळ्यांना काळे दिसणार, ते घोडे सगळ्यांना काळे दिसणार. त्या नागांनी सांगितलं आई असं पाप आहे, असं चुकीचं करू नये, खोटं वागू नये. अरे मुलं असून आईला शिकवतात. मग आईला राग आला आणि तिचा राग अनावर होऊन तिने सांगितलं काय मला तिचं दास्यत्व करायला सांगता का? थोडं खोटं बोलले तर काय फरक पडतो? पण मुलांनी सांगितलं नाही नाही आम्ही असं पाप करणार नाही. आईने त्यांना शाप दिला, जा तुम्ही सगळे यज्ञात भस्म होऊन पडाल. आता तर मुलांना शाप दिला आणि शाप दिल्यामुळे त्यांना दुःख झालं. त्यांनी सांगितलं आई असं नको करू. तिने सांगितलं ठीक आहे जा. मग जेव्हा मुलं गेले त्या घोड्यांना लिपटले, घोडे काळे दिसू लागले. आता विनता हरली खरी असून, कारण तेच आहे, खऱ्याला अगोदर कष्टच आहे, त्रासच आहे, म्हणून विनता हरली. पण विनता हरल्यामुळे गरुडाने सांगितलं कद्रूला की तुला काय पाहिजे? माझी आई तुझं दास्यत्व करणार नाही, मग त्या बदल्यात काय पाहिजे? तिने सांगितलं मी माझ्या मुलांना शाप दिलेला आहे, कारण त्यांना पंखही होते आणि पायही होते, तेही गळून जातील असा शाप दिला आहे. आणि त्यांना तुम्ही यज्ञात पडाल जन्मेजयाच्या असाही शाप दिला आहे. मग त्यांच्यासाठी त्यांना पुन्हा चांगलं बनवण्यासाठी तू अमृत आणून दे. अमृत आणून दिलं, पण सांगितलं ते अमृत कुठं ठेवायचं? तर तुम्हाला अलीकडे एक कुंभेश्वर म्हणून ठिकाण सांगितलं होतं, अतिपवित्र ठिकाण. त्या कुंभेश्वरला तो कुंभ ठेवला आणि सांगितलं हा कुंभ तिथून घेऊन जा. कुंभ घेऊन जा म्हटल्यावर सर्प तिकडं गेले. पण तेवढ्यात जो देवांचा राजा इंद्र होता तो घाईघाईने आला आणि तो कुंभ त्याने उचलून नेला. पण घेऊन जात असता, कारण तो डोम कावळ्याचं रूप घेऊन आला होता, कुंभ घेऊन जात असता तो कुंभ थोडा तिथे सांडला आणि लव्हाळा आणि हरळीवरती तो सांडला असं सांगतात, म्हणून ते अमर झालं. तो कुंभ इंद्राने पळवला आणि इंद्र गेला. पण
सर्पांना तर अमृत मिळालं नाही, पण सर्प सगळे मरू लागले, ते म्हणजे जन्मेजयाच्या सर्पासत्रामध्ये. पण ते मरत असता एक नाग हा गुपचूप पळून गेला आणि तो लपून बसला नर्मदा किनारी. आणि नर्मदा किनारी जेव्हा बसला तेव्हा त्याला नारद महर्षी भेटले. त्याने सांगितलं, इथं तू मेन नदीच्या संगमावरती तू तपश्चर्या कर. मग त्याने तिथे तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यावर तो एवढा मोठा झाला, एवढा अधिकारी झाला आणि एवढा पवित्र झाला की त्याचा आज नर्मदा खंडामध्ये त्याचं नाव आहे. की त्याचं दर्शन घेतलं तर, कारण त्याने तिथे एक शिवलिंग स्थापन केलं, त्याचं नावच मणिनागेश्वर आहे. कारण त्या मणी नावाच्या नागानेच ते स्थापन केलेलं शिवलिंग आहे. तिथे तपश्चर्या केली म्हणून त्या मेन नदीच्या वरती निघालं की मणिनागेश्वर मोठा आश्रम आहे, अन्नक्षेत्र आहे आणि खूप सुंदर आहे. तिथून नर्मदा मैया खाली बघितलं तर सगळ्या मगरीच मगरी दिसतात. खूप सुंदर आहे. कधी गेलात तर नक्की जा आणि नक्की बघा. उत्तर वाहिनीच्या परिक्रमेमध्ये ते ठिकाण लागतं. म्हणून असं सुंदर ठिकाण मणिनागेश्वर ठिकाण. म्हणून त्या ठिकाणावरती जर कधी दर्शन घेतलं तर ज्यांना सर्पाची भीती वाटत असेल, ज्यांना कालसर्प शांती असेल तर ती जाते असं सांगतात. म्हणून असं पवित्र ठिकाण तिथे दर्शन घेतलं. आणि पुढे गेल्यावर एक कपिलेश्वर आहे. आम्ही तिकडे गेलो नाही, कारण तिकडे आता उत्तर वाहिनी म्हणजे नर्मदा आता दक्षिणेकडे वळलेली होती आणि आम्हाला पूर्वेकडे जायचं होतं. म्हणून ते पुढे कपिलेश्वर महादेव आहे की जिथे कपिला गायीने तपश्चर्या केलेली आहे. त्यांच्या कथा खूप मोठ्या मोठ्या आहेत. आता सगळ्याच कथा पूर्ण सांगत बसले तर पुढे जायचं राहून जाईल. म्हणून कपिला गाय जी आहे तिला ब्रह्मदेवाने जेव्हा खोटं बोलायला सांगितलं होतं की मी भगवंताचं म्हणजेच भगवान भैरवनाथाचं मी शिरकमळ बघितलं असं तू खोटं बोल. पण जेव्हा ती खोटं बोलली तेव्हा तिला पाप लागलं, शाप लागला. आणि भैरवनाथाने शापसुद्धा दिला होता की तुझं जे मुख आहे ते अपवित्र होईल. आणि पाठीमागच्या बाजूने शेपटीने ती खुणवायची की नाही पाहिलं आणि तोंडाने म्हणायची पाहिलं. ब्रह्मदेवासाठी खोटं बोलली पण शाप मिळाला. मग शाप तर मिळाला पण याच्यासाठी काहीतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे या पापाचं. म्हणून तिने नर्मदा किनारी, नर्मदेच्या उत्तर तटावर तिने तपश्चर्या केली आणि तिथे कपिलेश्वर महादेव स्थापन केला. म्हणून पुढे गेल्यावर सांजरोली आणि अरेंगण गाव आहे. तिथून पुढे मग तो तट सुटतो आणि पुन्हा दक्षिण तटावर यावं लागतं म्हणजे रामपुराला उत्तर वाहिनीमध्ये. पण इकडे सांजरोलीमधून पुढे आम्ही अक्तेश्वर की जिथे अगस्ती ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे, तसा परिक्रमेच्या मार्गापासून मध्ये 1-1.5 किलोमीटर जावं लागतं. पण मध्ये गेल्यावर नर्मदा मैयेचा सुंदर तट आहे, उत्तर तट. आणि एवढी सुंदर आहे ते ठिकाण की अगदी उंचावरती तो आश्रम आहे आणि एवढा सुंदर बनवलेला आहे. खूप सुंदर दाट झाडी आहे आणि तिथे अगस्तेश्वर महादेव आहे. पण अपभ्रंश अक्तेश्वर झाला किंवा माणसं घाईघाईने अक्तेश्वर म्हणू लागले, पण त्याचं अगस्तेश्वर नाव आहे की अगस्त्य ऋषींनी तिथे नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या केलेली आहे आणि तिथे अगस्तेश्वर शिवलिंग स्थापन केलेलं आहे. मग तिथे दर्शन घेऊन आता पुढे 1 किलोमीटरभर चालून गेलो तर मोठा हायवे लागला. आणि तो हायवे म्हणजे इकडे राजपिपला आणि तिकडे बडोद्याला जाणारा तो हायवे होता. म्हणून त्या हायवेने सुद्धा 1-1.5 किलोमीटर परत दक्षिणेकडे चालत गेलो आणि मग पुन्हा पूर्वेकडे तो रस्ता वळला. आणि हा रस्ता जो मोठा रस्ता होता तो मैयेच्या पुलावरून पलीकडे जात होता. म्हणून डाव्या हाताला वळलो आणि आता 1 किलोमीटरभर चालत गेल्यावर लगेच एक मोठं तीर्थ खूप नावाजलेलं नर्मदा खंडामध्ये ते म्हणजेच गरुडेश्वर, त्या ठिकाणी गेलो. तिथं जात असता आता 5-5:30 वाजत आलेले होते. तिथं गेल्याबरोबर एवढं सुंदर सगळं की खूप मोठं तिथे दत्त मंदिर आहे. आणि त्याच ठिकाणावरून जे वासुदेवानंद सरस्वती आहेत की जे टेंबे स्वामी, त्यांनी तिथेच देह ठेवला आणि सांगितलं
की मला जलसमाधी द्या. म्हणून त्यांना त्या ठिकाणी जलसमाधी दिलेली आहे. जलसमाधी दिलेली आहे. ते गरुडेश्वर ठिकाण आहे. म्हणून त्यांचंही स्मृती मंदिर आहे, दत्त मंदिर आहे आणि गरुडेश्वर मंदिर आहे. गरुडेश्वर मंदिर थोडं डाव्या हाताला थोडं बरंच अंतरावर आहे आणि ते छोटंसंच मंदिर आहे, पण तिथे गरुडाने तपश्चर्या केलेली आहे. कारण ज्यावेळी विनतेने 2 मुलांना जन्म दिला, अरुण आणि गरुड, तेव्हा गरुडाला तिने सांगितलं की तू असं काहीतरी काम कर की ज्यामुळे तू खूप मोठा अधिकारी होशील किंवा भगवंताच्या सानिध्यात राहशील. बघा आईचे कसे संस्कार असतात आणि आईची कशी इच्छा असावी. आईची इच्छा खूप असते की मुलगा शिकावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, मोठा साहेब व्हावा, पण पारमार्थिक व्हावा अशी इच्छा कमीच आहे. कारण पारमार्थिक झाल्याने फायदा कोणताच होत नाही, लौकिकातला फायदा होत नाही. उलट लोक नाव ठेवतात की संसार करायचं सोडून बसले परमार्थ करीत, हे काय वय आहे का परमार्थ करण्याचं, असं बोलणारे लोक असतात. आणि परमार्थ करणाऱ्यांना त्रास जास्त सहन करावा लागतो. संसार करणाऱ्यांना किंवा व्यवहारामध्ये राहणारा, लौकिकामध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त त्रास होत नाही. झाला तरी ते सहन करून नेतात किंवा त्यांनी त्या रागाला, त्या त्रासाला प्रतिकार केला तर त्यांना कोणी नाव ठेवत नाही. पण परमार्थिकाने आपल्यावर जो अन्याय होतोय ह्याचा प्रतिकार करायला गेलं तरीसुद्धा लोक त्यांना म्हणतात, अरे महाराज आहे ना, तरीसुद्धा असं बोलतो, तरीसुद्धा प्रतिकार करतो. म्हणजेच अन्याय सहन करत राहणं हेच लोकांना माहिती झालेलं आहे. म्हणून आज कीर्तनकारांना, परमार्थ करणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो आणि हे वर्ष तर सगळं त्यांच्या त्रासाचंच आहे की काय माहिती. खूप कितीतरी साधू लोकांना त्रास झाला, कितीतरी साधू लोकांचा मृत्यू झाला आणि आता या रोगाच्या संकटामुळे तर कितीतरी कीर्तनकारांना नव्हे पूर्ण परमार्थाला आणि संप्रदायाला किती मोठा त्रास आहे की धर्माचं कार्य सगळे बंद पडलेले आहेत. कारण हा त्रास, आणि जर याला प्रतिकार करायला गेलं तर लगेच म्हणतील असा आहे का तुमचा परमार्थ. कारण बोलणारे चोहोबाजूने बोलतात, परमार्थ करणाऱ्या लोकांना खूप त्रास असतो. म्हणून पण परमार्थापासून आपण लांब व्हायचं नसतं. म्हणून जेव्हा गरुडेश्वराच्या ठिकाणी आईने सांगितलं गरुडाला की तू तपश्चर्या कर, तेव्हा गरुडाने तपश्चर्या केली आणि भगवान नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती असलेल्या लक्ष्मीची साधना केली आणि भगवान महाविष्णूचं भजन केलं. पण भगवान महाविष्णूचं भजन करता करता 12 वर्षे निघून गेले, पण भगवान महाविष्णू दर्शन देत नाही. कारण त्यांनी सांगितलं, लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं, अहो तुम्ही त्याला दर्शन का देत नाही. भगवान विष्णूंनी सांगितलं, अगं त्याला दर्शन द्यायला तो पक्षी आहे. अरे लक्ष्मीने सांगितलं, तुमच्याकडे सुद्धा असा भेद आहे का. त्याने सांगितलं, मला कधीकधी असे नियम पाळावे लागतात. लक्ष्मी म्हटली, मग तुम्ही त्याला दर्शन देणार नाही का. भगवंताने सांगितलं नाही. मग लक्ष्मी स्वतः आली आणि लक्ष्मी आली म्हणून नर्मदा मैया म्हटली, अगं बाई, कारण ही तर भगवान शिवजींची मुलगी आणि लक्ष्मी आई साहेब ह्या तर त्यांच्या आजीबाई म्हणायला हरकत नाही. म्हणून त्या लक्ष्मी आई साहेब आलेल्या आहेत. म्हणून नर्मदा माई घाईघाईने आली आणि म्हटली, काय हो आई साहेब. लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं, माझा गरुड इथं तपश्चर्या करतोय, मी त्याला भेटायला आले. मग दोघी त्याला भेटल्या आणि विचारलं काय पाहिजे. त्याने सांगितलं, आई साहेब माझी एवढीच इच्छा आहे की भगवंताचं मला कायम वास्तव्य मिळावं. अरे लक्ष्मी आई साहेब म्हटली, मग तर छानच काम आहे. बरं झालं, मी 4-5 दिवसापासून मी सुद्धा जाईन म्हणते, कुठं फिरन म्हणते, पण मला यायला गाडी चालवायलाच माणूस नाही. मग म्हणून मला प्रश्न पडला आणि मला घरीच राहावं लागलं. म्हणून आता बरं झालं, तू म्हणतोस ना भगवंताचं वास्तव्य पाहिजे, तू भगवंताचा वाहक हो. भगवंताला घेऊन कुठेही जाण्यासाठी त्यांचं वाहन तू हो. मग ते कुठं निघाले की मी त्यांच्यासोबत निघाले. तशी मी एकटी कुठंच जात नाही, पण आज भगवंताच्या भक्तासाठी मला यावं लागलं. म्हणून लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं गरुडाला की तू भगवान महाविष्णूचं वाहन हो. तेव्हा गरुडाची तपश्चर्या सफल झाली आणि
गरुड भगवंताचं वाहन होण्यासाठी गेला आणि लक्ष्मी आईसाहेब आणि नर्मदा माईसुद्धा त्यांनी गरुडाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं हे तीर्थ खूप मोठं होईल. या ठिकाणी कुणाची कोणतीही पीडा असेल आणि तर त्याने इथं येऊन जर या शिवलिंगाची पूजा केली, या शिवलिंगाला नुसतं पाणी जरी घातलं, दर्शन घेतलं, तरीसुद्धा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि त्यांची कोणतीही पीडा असेल तर जाईल. म्हणून असं पवित्र ठिकाण ते म्हणजे गरुडेश्वर. अशा गरुडेश्वराला या ठिकाणी त्या मोठं संस्थान आहे आणि ते महाराष्ट्रीयन भरपूर लोक आहेत त्या ट्रस्टीमध्ये. त्यामुळे आम्ही तिथं गेल्याबरोबर आमची एका हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. तिथे आम्ही आमचं आसन लावलं आणि नर्मदा मैयेवरती गेलो, हातपाय वगैरे धुतले आणि आता सगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर आता जेवणाची वेळ झालेली होती. लगेच तिकडे आवाज दिला तर अन्नक्षेत्र जिथे आहे जेवणाचा हॉल, तिथे जेवणासाठी गेलो. सुंदरपैकी तिथेसुद्धा आता कढी खिचडीच होती. तिथं सुद्धा जेवण केलं आणि जेवण झाल्यावर मग आमच्या हॉलमध्ये येऊन आसन लावून तिथे आरती पूजा केली आणि नंतर इथेच आज विश्राम झाला. म्हणून आज इथेच थांबते. नर्मदे हर.